हॅलो फ्रेंड्स, आज आपण कमीत कमी इंग्रेडियंट्समध्ये कुरकुरी भेंडी कशी बनवायची हे बघणार आहोत। ही भेंडी खायला क्रिस्पी आणि खूप टेस्टी बनते। मी भेंड्या स्वच्छ पाण्याने धुवून पुसून बारीक बारीक कापून घेतलेल्या आहेत। 5-6 बारीक बारीक कापलेल्या लसूण पाकळ्या, 5-6 बारीक कापलेल्या हिरवी मिरची, लाल मिरची ती ऑप्शनल आहे, आणि कोथिंबीर। सर्वात आधी भेंड्या फ्राय करायसाठी तेल गरम करायला ठेवून देऊ। भेंड्या डीप फ्राय करायच्या असल्यामुळे तेल थोडासा जास्तीच घ्यायचा, नंतर आपण तिथला एक्स्ट्रा तेल काढून घेऊया। तर आता आपला तेल गरम झालेला आहे, तर आता त्यात भेंड्या घालून त्यांना डीप फ्राय करून घेऊ। गॅसची फ्लेम ही मीडियम टू हाय फ्लेमवरच ठेवायची, म्हणजे भेंड्या छान तळल्या जातील। आपल्याला खूप ब्राऊन होईपर्यंत तळायच्या नाही आहेत। त्या थोड्या कुरकुरीत झाल्या की त्यांना काढून घ्यायचं। त्या थंड झाल्या की आणखी क्रिस्पी। अशा प्रकारे आपल्या सर्वच भेंड्या तळून झालेल्या आहेत। आता आपण त्यांची भाजी बनवून घेऊ। भाजीसाठी आपण याच कढईमधला एक्स्ट्रा तेल काढून घेऊ। आपला तेल गरम झालेला आहे, तर त्यात आता जिरा घालूया। त्यानंतर बारीक कापलेला लसूण, त्यानंतर त्यात बारीक कापलेली हिरवी मिरची घालूया। हिरवी मिरची छान परतवून घेऊ। तिचा कलर चेंज झाला की नंतर त्यात भेंडी घालून घेऊ। आता यात भेंड्या घालून त्या लसूण मिरचीसोबत छान मिक्स करून घेऊ। याला अर्धा मिनिट झाला की नंतर त्यात सुखे मसाले घालूया। अर्धा मिनिट झालेला आहे, तर आता आपण यात सुखे मसाले घालूया। 1 टीस्पून जिरा पावडर, 1 टीस्पून धनिया पावडर, 1 टीस्पून आमचूर पावडर, 1 टेबलस्पून लाल मिर्च पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ। हे सर्व मंद आचेवर 1 मिनिटासाठी परतवून घेऊ। याला कंटिन्युअस परतवत राहू, नाहीतर हे खाली लागू शकतं। तर आता आपली कुरकुरी भेंडी तयार झालेली आहे। त्यावर कोथिंबीर घालून भेंडीला गार्निश करून देऊ। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप इझी आहे। आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, आणि पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।